नमस्कार मित्रांनो, सण येतोय होळीचा, रंगाचा उत्सव, आनंदाचा सण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण दरवर्षी अग्नी का पेटवतो? होळीच्या या ज्वाळांमध्ये नक्की काय जळून खाक होते? ही केवळ एक पौराणिक कथा आहे की त्यामागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गुपित दडले आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण होळीचा इतिहास, भक्त प्रल्हादाची कथा आणि या सणामागचे ते गूढ सत्य जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर मग सुरू करूया. पौराणिक कथा पाहूया. भक्त प्रल्हाद आणि होलिका. होळी म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो भक्त प्रल्हाद आणि होलिकेची कथा. दुसरे म्हणजे हिरण्यकश्यपूचा अहंकार. दैत्यराज हिरण्यकश्यपूला वाटत होतं की तोच देव आहे, पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त होता. होलिकेचे वरदान काय तर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो अयशस्वी ठरला. शेवटी त्याने त्याची बहीण होलिका तिला बोलवली. होलिकेला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, पण झालं उलटच. प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो वाचला आणि वरदानाचा गैरवापर केल्यामुळे होलिका जळून राख झाली. मित्रांनो, होलिका म्हणजे आपल्यातील वाईट प्रवृत्ती. जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा आपण केवळ लाकडं जाळत नाही, तर आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ आणि अहंकार यांचं दहन करायचं असतं. दुसरी कथा पाहू, होळी आणि भगवान शंकर. कामदेव दहनाची कथा. दक्षिण भारतात होळीला कामदहन ओळखलं जातं. ही कथा खूप रंजक आहे. जेव्हा महादेव घोर तपस्येत होते तेव्हा तारकासुराचा वध करण्यासाठी महादेवाचे लग्न होणे गरजेचे होते. कामदेवाने महादेवाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात महादेवाने तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केले. विरागाने प्रेम म्हणजे ही कथा सांगते की जेव्हा वासना, काम जळून खाक होते तेव्हा खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. होळी आपल्याला आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवायला शिकवते. होळीमागचे वैज्ञानिक रहस्य तर जंतुनाशक प्रक्रिया म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना हवेत जीवाणूंची वाढ होते. जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा वातावरणाचे तापमान 50 ते 60 डिग्री वाढते. त्यामुळे हवेतील घातक बॅक्टेरिया नष्ट होतात. होळीच्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घातल्याने त्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील आळस निघून जातो आणि घामावाटे विषारी द्रव्य म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पडतात. पूर्वी होळीसाठी पळसाची फुले, हळद आणि कडुनिंबाचा वापर केला जायचा, जे त्वचेसाठी औषधी असायचे. महाराष्ट्रात आपण होळीला पुरणाची पोळी अर्पण करतो, पण ती का तर अग्नी हा देवाचे मुख मानला जातो. जे आपण अग्नीला अर्पण करतो ते निसर्गाला प्राप्त होते, त्यामुळे पुरणपोळी ही अर्पण केली जाते. आल्यानंतरची राख विभूती कपाळाला लावली जाते. हे आपल्याला आठवण करून देते की हे शरीर शेवटी मातीत मिसळणार आहे, म्हणून आयुष्य आनंदाने आणि सत्याने जगा. होळीचे तांत्रिक आणि ऊर्जात्मक महत्त्व. होळीची रात्र ही महारात्र मानली जाते. जसे शिवरात्र आणि नवरात्र असते त्याप्रकारे नकारात्मकतेचे विसर्जन. या रात्री वातावरणात अग्नितत्व प्रबळ असते. घराबाहेर होळी पेटवल्याने घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा त्या अग्नीत ओढली जाते. असे मानले जाते की विशिष्ट लाकडांचा वापर म्हणजेच होळीत फक्त कोणतेही लाकूड चालत नाही, तर प्रामुख्याने एरंड, आंबा किंवा नारळाच्या झाडाच्या फांद्या वापरल्या जातात. एरंड हे दोष शोषून घेण्याचे प्रतीक आहे. अजून एक होळीबाबत कथा पाहूया, ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाची पुतना मावशी कथा. फक्त प्रल्हाद व्यतिरिक्त होळीचा संबंध कृष्णाशी सुद्धा आहे. कंस राजाने कृष्णाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसनीला पाठवले होते. कृष्णाने तिचे प्राण शोषून घेतले. पुतनेचा देह मोठा होता. तो जळण्यासाठी गोकुळवासियांनी मोठी होळी पेटवली होती. हा वाईटांवर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. धुलिवंदन आणि राख. होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण राख अंगाला लावतो किंवा तिची पूजा करतो. विभूतीचे विज्ञान म्हणजे या होळीच्या अग्नीतून मिळालेली राख ही अत्यंत शुद्ध मानली जाते. पूर्वी या राखेतून आंघोळ करण्याची पद्धत होती, ज्यामुळे त्वचेचे आजार म्हणजे स्किन इन्फेक्शन दूर होत असत. यामागचे अध्यात्म म्हणजे ही राख आपल्याला आठवण करून देते की राखेतून आलो आणि राखेतच जाणार. हे वैराग्याचे प्रतीक आहे. होळी आणि शमदामादी. षटसंपत्ती. आध्यात्मिक दृष्टिकोनातून होळी म्हणजे आपल्या 6 शत्रूंचे म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर दहन. याला अंतर्गत होळी म्हणतात. जोपर्यंत मनातील कचरा जळत नाही तोपर्यंत बाहेरची होळी केवळ एक विधी राहते. ग्रामीण भागातील आगळ्या वेगळ्या परंपरा म्हणजेच लठमार होळी. बरसाना, जिथे महिला पुरुषांना लाठीने मारतात. होळीचा शिमगा. कोकणात होळीला शिमगा म्हणतात, जिथे पालखी नाचवण्याची आणि नमन करण्याची मोठी परंपरा आहे. रंगपंचमी आणि होळीतील फरक अनेकांना वाटते दोन्ही एकच आहेत, पण होळी ही दहन आणि रंगपंचमी रंगाचा उत्सव आहे. होळीचे गूढ संकेत. असे मानले जाते की होळीच्या ज्वाळा कोणत्या दिशेला झुकतात त्यावरून पुढचे वर्ष कसे जाईल याचे भविष्य वर्तवले जाते. जर उत्तर दिशेला होळीच्या ज्वाळा गेल्या तर सुख समृद्धी येते आणि पश्चिम दिशेला गेल्या तर पाऊस चांगला पडतो. आकाशाकडे सरळ गेल्या तर प्रगतीचे लक्षण आहे. तुमच्या गावात होळीच्या वेळी कोणती विशेष प्रथा पाळली जाते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, यावर्षी जेव्हा तुम्ही होळी पेटवाल तेव्हा फक्त
होळी लाकडे जाळू नका, तर आपल्या मनातील राग आणि द्वेषही त्यात जाळून टाका. प्रेमाच्या आणि सद्गुणांचे रंग उधळा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.